कारल्याची भाजी कडू होते, ती पटकन शिजत नाही किंवा रुचकर लागत नाही, ह्या सगळ्या तुमच्या समस्या असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. कुकरच्या एका शिट्टीत मस्त अशी रसरशीत भाजी होते. आहा, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा. कुकरच्या एक शिट्टीत होणारी ही कारल्याची भाजी आहे. कारलं शिजायला फार वेळ लागणार नाही. साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी मिळेल, स्क्रीनशॉट करून सेव्ह करून ठेवा. पण पटकन नजर घालूयात साहित्य काय काय घेतलं ते. तर इथे 1.5 पाव कारली घेतलीत, त्यातला गर काढला आणि असे पातळ काचऱ्याच्या करून घेतल्या. 5 ते 6 लसूण पाकळ्या उभ्या चिरून घेतल्यात. जिरं आहे अर्धा चमचा, 1 चमचा गरम मसाला आहे, 1.5 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट आहे, चिमूटभर हिंग, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 3 टेबलस्पून चिंचगुळाचा कोळ, 4 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट. यासोबतच आपल्याला लागेल तेल, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. चला, इथे कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं, लसूण उभा चिरलेला, हिंग. आहा, लसणाच्या फोडणीचा इतका कमाल सुवास तरवळतो. कढीपत्ता. आता हे मिसळायचं. बेसिकच फोडणी आहे, पण काय कमाल सुवास तरवळतो आणि या लसणाची, अशा तळलेल्या लसणाची चव खूप छान उतरते या भाजीमध्ये. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. लसूण बघा हलक्या सोनेरी रंगावर भाजून झाला. कांदा मिसळायचा आणि मस्त असा सोनेरी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा बघा हलकासा मऊ झाला आणि हलकासा त्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. तर सगळ्यात आधी गरम मसाला, किचन किंग मसाला मी इथे घेतला आहे. याऐवजी इतर कुठलाही मसाला, म्हणजे कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला घेतला काहीच हरकत नाही. 1 चमचा गरम मसाला, गोडा मसाला आहे हा, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर देखील घालूयात. हे मिसळून घ्यायचं. मसाल्यांना रंग काय सुरेख आला आणि खमंग असा सुवास तरवळतोय. आता यामध्ये चमचाभर धनेपूड घालते. नाही घातली काही हरकत नाही, पण मी घालते. धनेपूडही मिसळून घेऊया आणि आता या कारल्याच्या काचऱ्या यामध्ये घालायच्या. खाली मसाले करपू नये म्हणून थोडंसं चमचाभर फक्त पाणी घालते, कारण स्टीलचा कुकर आहे. मीठ घालूयात, ते कारल्याला पाणी सुटेल. चिंच गुळाचा कोळ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट. सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. कारल्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान घोळल्या गेल्यात आणि मस्त दिसतंय हे. क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये बेसला थोडंसं फक्त पाणी घालायचं. 1 ते 2 चमचे, खूप नाही, जेणेकरून शिट्टी काढू तेव्हा कारलं करपलं नाही पाहिजे, छान रसरशीत झालं पाहिजे. अगदी थोडंच पाणी टाका. बेसला फक्त कारल्याचा मसाला चिकटू नये, बेस कवर होईल, बेसला पाण्याचं कोटिंग मिळेल इतकंच पाणी घालायचं. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी काढायची. एका शिट्टीमध्येच शिजतं. शिट्टी पटकन तुमच्या कुकरची निघत नसेल ना तर 7 ते 8 मिनिटं फक्त वाफ काढायची. एका वाफेमध्ये कारलं पटकन शिजतं असं कुकरमध्ये शिजवलं तरी. चला तर मग इथे एकच शिट्टी होईस्तोवर हे कारलं शिजवलंय. आता बघूयात कसं झालंय ते. वाफही बऱ्यापैकी निघाली. वा, थोडीशी कोथिंबीर ही छान मिसळून घेत. वा वा वा, बघा काय सुरेख झाली आहे भाजी, मस्त रसरशीत झाली आहे. कारलं बघा काय दिसतंय, म्हणजे कुकरच्या 1 शिट्टीत फटाक्कन होते आणि कारलं कुठेही गळलं नाही आहे, ओव्हरकुक झालं नाही आहे, परफेक्टली मऊ शिजतं.
सकाळच्या गडबडीनं झटकीपट ही भाजी तयार होते. आंबट गोड मस्त चवीची लागते. अजिबात कारलं कडू होणार नाही. आणि कुकरच्या 1 शिट्टीत म्हणजे 1 दिवस आधी रात्री तुम्ही कारलं चिरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही आहे. कारलं काही रात्रभरात खराब नाही होत, बारीक चिरलेलं किंवा काप केलेलं. सकाळी फक्त कुकरमध्ये फोडणी घालायची. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.